ज्या स्टुडंट्सला इंजिनिअरिंग नंतर स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे आणि कन्स्ट्रक्शनचं फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते स्टुडंट्स इंजिनिअरिंगसाठी सिव्हिल ब्रँच प्रिफर करतात। पण ब्रँच सिलेक्ट करण्याआधी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये काय असतं, सिलेबस काय आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहे, पुढे स्कोप काय आहे, हे सगळं माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे। चला तर मग या व्हिडिओमध्ये ही सगळी माहिती घेऊया। समाजाच्या शाश्वत विकासासाठी आवश्यक असलेले पायाभूत सुविधा सिव्हिल इंजिनियर तयार करतात। आता बघूया सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय। सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे बांधकाम आणि पायाभूत सुविधांची डिझाईन्स, निर्मिती आणि देखभालीचा अभ्यास। यात रस्ते, पूल, इमारती, धरणं, विमानतळ, जलप्रणाली आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधा यांचा समावेश असतो। सिव्हिल इंजिनियर्स हे मानव समाजाच्या आवश्यक गरजा भागवण्यासाठी विविध बांधकाम प्रकल्पावर काम करत असतात। आता बघूया सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये सिलेबस काय असतो। सिव्हिल इंजिनिअरिंगचा सिलेबस हा विविध तांत्रिक विषयावर आधारित असतो, जसं स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजे साहित्यांची मजबूती। या विषयात विविध बांधकाम साहित्याच्या गुणधर्माबद्दल शिकवलं जातं। स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणजे संरचनात्मक अभियांत्रिकी। यामध्ये इमारती, पूल आणि विविध संरचनांची रचना कशी करावी हे शिकवलं जातं। जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग म्हणजे भूतांत्रिक अभियांत्रिकी। भूमीची रचना कशी आहे आणि तिच्या गुणधर्माबद्दल यामध्ये शिकवलं जातं। एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग म्हणजे पर्यावरणीय अभियांत्रिकी। पाणी शुद्धीकरण, जलवाहिन्या आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाबद्दल इथे शिकवलं जातं। ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग म्हणजे वाहतुकीची अभियांत्रिकी। यामध्ये रस्ते, रेल्वे आणि विमानतळ यांची रचना, देखभाल याचा अभ्यास होतो। हायड्रॉलिक्स आणि वॉटर रिसोर्सेस म्हणजे जलविद्युत आणि जलसंपत्ती। यामध्ये धरण, नद्या आणि जलविद्युत प्रकल्पावर काम करण्यासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान इथे दिले जातं। हे काही मुख्य विषय असले तरी महाविद्यालयामध्ये सिलेबसमध्ये थोडाफार बदल असतो। आता बघूया सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कुठल्या तंत्रज्ञानाचा वापर होतो। सध्याच्या काळात सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे। तर चला पाहूया कोणती तंत्रज्ञान सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये वापरली जात आहे। कॅड म्हणजे कॉम्प्युटर एडेड डिझाईन। यामध्ये इमारती आणि संरचना याचं डिझाईन करण्यासाठी कॅडचा मोठ्या प्रमाणात वापर होतो। या सॉफ्टवेअरमुळे अचूकता आणि वेळेची बचत होते। BIM बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग। BIM हे एक प्रगत सॉफ्टवेअर आहे ज्याचा वापर प्रकल्प व्यवस्थापन आणि इमारत डिझाईनसाठी केला जातो। यामध्ये प्रकल्पाची सखोल माहिती एकत्रित केली जाते। ड्रोन मोठ्या बांधकाम प्रकल्पामध्ये ड्रोनचा वापर करून साईट सर्वेक्षण, निरीक्षण आणि मोजणी केली जाते, ज्याच्यामुळे कामात सुसूत्रता येते। 3D प्रिंटिंगचा वापर सध्या कमी खर्चात आणि कमी वेळेत छोटे प्रोटोटाइप तयार करण्यासाठी होत आहे आणि भविष्यात मोठ्या प्रकल्पामध्येही याचा उपयोग होईल। आता बघूया जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठल्या आहेत। सिव्हिल इंजिनिअरसाठी अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत। यामध्ये काही जे क्षेत्र आहेत त्यामध्ये पहिलं क्षेत्र आहे गव्हर्नमेंट जॉब्स म्हणजे शासकीय नोकऱ्या। MPSC, PWD, जलसंपदा विभाग, रेल्वे, नगर परिषद आणि विविध सरकारी संस्थांमध्ये सिव्हिल इंजिनिअरला मोठ्या प्रमाणात संधी असते। नेक्स्ट आहे प्रायव्हेट सेक्टर म्हणजे खाजगी क्षेत्र। बांधकाम कंपन्या, आर्किटेक्चर फर्म आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध असतात। नेक्स्ट आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे प्रोजेक्ट व्यवस्थापन। प्रोजेक्ट प्लॅन करण्यापासून त्याची अंमलबजावणी करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर सिव्हिल इंजिनिअरची गरज भासते। रिसर्च अँड डेव्हलपमेंट संशोधन आणि विकास। नवीन तंत्रज्ञान आणि बांधकामाच्या नवीन पद्धती विकसित करण्यासाठी संशोधन क्षेत्रात देखील संधी आहे। आता बघूया आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचं फ्युचर काय आहे। सिव्हिल इंजिनिअरिंगचं भविष्य खूप उज्ज्वल आहे, कारण अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण, शहरं वाढत आहे। नवीन रस्ते, पूल, मेट्रो आणि इमारतींची गरज ही नेहमीच राहणार आहे। सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास। पर्यावरणपूरक प्रकल्पाची मागणी वाढत आहे, त्यामध्ये ग्रीन बिल्डिंग्स, पर्यावरणपूरक इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये सिव्हिल इंजिनिअरची भूमिका खूप महत्त्वाची आहे। स्मार्ट सिटीज डेव्हलप होत आहे। भविष्यात स्मार्ट सिटीच्या निर्मितीमध्ये सिव्हिल इंजिनिअर्सला मोठी संधी आहे। डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या क्षेत्रात नवीन इनोव्हेशन्स होत आहे। ग्रीन बिल्डिंग म्हणजे पर्यावरणपूरक इमारतीचं बांधकाम, ऊर्जा बचत, पाणी वापराचं योग्य नियोजन आणि पर्यावरणावर कमी परिणाम करणाऱ्या इमारतीवर भर दिला जात आहे। जर तुम्हाला बांधकाम क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही इंजिनिअरिंगसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग हे ब्रँच नक्कीच प्रिफर करू शकता। आता आपण बघूया टेक्निकल स्किल कुठले लागतात। सिव्हिल इंजिनिअर सारख्या क्षेत्रात काही टेक्निकल स्किल असणं खूप महत्त्वाचं असतं। या स्किलमुळे तुम्हाला प्रकल्प व्यवस्थित हाताळू शकता आणि अधिक प्रभावीपणे काम करू शकता। तर चला पाहूयात काही महत्त्वाचे टेक्निकल स्किल। फर्स्ट स्किल आहे AutoCAD आणि अदर डिझाईन सॉफ्टवेअर। सिव्हिल इंजिनिअर्सला डिझाईन करण्यासाठी AutoCAD, STAAD Pro आणि Revit यासारखे सॉफ्टवेअर येणं खूप आवश्यक आहे। हे सॉफ्टवेअर प्रकल्पाचं स्ट्रक्चरल डिझाईन आणि ॲनालिसिस करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं। सर्वेइंग स्किल म्हणजे मोजणी कौशल्य। जमिनीचं मोजणीचं काम सिव्हिल इंजिनिअरच्या प्रकल्पामध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं। यासाठी योग्य सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट्स जसं की थेडोलाइट, टोटल स्टेशन आणि GPS चा वापर करण्याचं कौशल्य असणं आवश्यक आहे। प्रोजेक्ट मॅनेजमेंट
म्हणजे प्रोजेक्ट व्यवस्थापन. मोठ्या प्रकल्पांना योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं कौशल्य असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही कसं बजेटिंग कराल, प्रकल्पाच्या रिसोर्सेसचं कसं व्यवस्थापन कराल यावर तुमचं यश अवलंबून असतं. स्ट्रक्चरल ॲनालिसिस. बिल्डिंग किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पाचं स्ट्रक्चरल ॲनालिसिस करण्याचं कौशल्य असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे ॲनालिसिस करूनच बांधकामाचं स्थैर्य आणि सुरक्षितता निश्चित केली जाते. क्वांटिटी एस्टिमेशन आणि कॉस्टिंग. सिव्हिल इंजिनियरला कोणत्याही प्रकल्पाचं खर्च मोजण्याचं कौशल्य असायला हवं. प्रकल्पासाठी लागणाऱ्या सामग्रीची मात्रा आणि त्याचा खर्च मोजता आला पाहिजे. कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी. बांधकामासाठी वापरलं जाणारं तंत्रज्ञान आणि नवीन तंत्रज्ञानाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्प अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येऊ शकतो. आता आपण बघूया सिव्हिल इंजिनिअरला कुठले सॉफ्ट स्किल यायला हवे. टेक्निकल स्किल बरोबर सॉफ्ट स्किल पण खूप महत्त्वाचे असतात. या कौशल्यामुळे तुम्ही तुमच्या टीमसोबत चांगलं कम्युनिकेट करू शकता आणि तुमच्या प्रकल्पाच्या व्यवस्थापनात सुधारणा करू शकता. कम्युनिकेशन स्किल. एक सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्हाला तुमच्या आयडियाज आणि डिझाईन इफेक्टिव्हली तुमच्या टीमसोबत शेअर करता आलं पाहिजे. तुम्हाला साईटवर काम करण्यासोबत संवाद साधणं आवश्यक असतं. हे केवळ टेक्निकल गोष्टी नाही तर क्लायंटसोबत चर्चेमध्ये उपयुक्त ठरतं. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल. प्रत्येक प्रकल्पात काहीतरी समस्या उद्भवू शकते आणि त्या समस्येचं त्वरित आणि योग्य उत्तर शोधण्याचं कौशल्य असायला हवं. तुम्हाला चॅलेंजेस कसे हाताळता येतात हे तुमच्या करिअरचं महत्त्वाचं अंग आहे. टाईम मॅनेजमेंट. प्रत्येक प्रकल्प वेळेत पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करणं आवश्यक असतं. तुमचं काम डेडलाईनमध्ये पूर्ण करण्यासाठी टाईम मॅनेजमेंट स्किल असणं खूप आवश्यक आहे. टीमवर्क. सिव्हिल इंजिनियर्सला विविध टीमसोबत काम करावं लागतं. एक चांगला लीडर किंवा टीममेट बनणं खूप महत्त्वाचं असतं, कारण प्रकल्प यशस्वी होण्यासाठी टीमवर्क खूप महत्त्वाचं असतं. लीडरशिप स्किल. कधी ना कधी लीडरशिप या भूमिका तुम्हाला निभावाव्या लागतात, मग तो छोटा प्रकल्प असो किंवा मोठा. त्यामुळे तुमच्यात निर्णय घेण्याचं आणि टीमला योग्य मार्गदर्शन करण्याचं कौशल्य असायला हवं. ॲडॅप्टेबिलिटी. नवीन तंत्रज्ञान, बदलते नियम आणि परिस्थितीमध्ये स्वतःला बदलण्याची क्षमता असणं महत्त्वाचं आहे. सिव्हिल इंजिनियर्सला परिस्थितीनुसार, तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार स्वतःला ॲडॉप्ट करण्याचं कौशल्य असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती उपयुक्त वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि आमचे इतर व्हिडिओज बघा जिथे आम्ही इंजिनिअरिंगच्या विविध पैलूंबद्दल सखोल चर्चा करतो. आणि हो, अभियांत्रिकीच्या कोणत्या शाखेबद्दल तुम्हाला अजून माहिती हवी आहे ते कमेंट्समध्ये नक्की कळवा.